शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सध्या जमिनीची मशागत वगैरे करणं चालू आहे आणि ज्यावेळेस मशागत आपली पूर्ण होईल याच्यानंतर आपण या ठिकाणी कपाशीची लागवड वगैरे त्यामध्ये करणार आहोत. आता कपाशीची लागवड केल्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजे की कपाशीला खताचा डोस कोणता द्यायचा. बरेच मार्केटमध्ये पाहिले तर खूप वेगवेगळी खतं त्यामध्ये उपलब्ध आहे. नेमकी कोणते खतं चांगले असू शकतात जेणेकरून तुमच्या कपाशीची पण चांगली वाढ होईल, फुटवा देखील चांगला होईल आणि नंतर भविष्यातलं येणाऱ्या कपाशीचं उत्पन्न सुद्धा चांगलं येऊ शकतं. याच्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की पहिला खताचा डोस देणार आहोत हा आपण नेमकी केव्हा द्यायचा. शेतकरी मित्रांनो कपाशीचं आपण बरेचसे शेतकरी पेरणी करताना सुरुवातीला वगैरे लागवड करताना देत असतात, पण त्याचे म्हणावे तसे अनेक वेळेस फायदे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत नाही. तर काय करायचं आहे, ज्यावेळेस कपाशीची आपण लागवड करणार आहोत, कपाशीची लागवड केल्यानंतर ज्यावेळेस कापूस उगून येईल, उगून आल्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या आसपास पहिला डोस द्यायचा आहे. जेवढं तुम्ही लवकर खत द्याल तेवढं लवकर तुमच्या कपाशीला लागू पडेल, कपाशीला लवकरात लवकर तुमच्या कपाशीची चांगली वाढ होईल आणि नंतर त्या खतांचा चांगला फायदा तुमच्या कपास पिकाला त्यामध्ये होणार आहे. आता द्यायचे कोणते, मी 3 ऑप्शन बनवलेले आहे. तिन्हीपैकी कोणत्या एकाचा त्यामध्ये वापर करू शकता. ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीच्या जमिनीमध्ये जास्त कापूस वाढला जात नाही किंवा चुनखडीयुक्त जमीन वगैरे आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी पहिला खताचा डोस असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वापरत असताना 20-20-0-13 याचा त्यामध्ये वापर करायचा आहे. सोबत आयसेल कंपनीचं पॉलिसल्फेटच्या त्यामध्ये 2 बॅग वापरायच्या आहे. पॉलिसल्फेट हे एक नैसर्गिक खत आहे आणि अतिशय चांगलं आहे. याच्यामुळे कापूस पिकाची चांगली वाढ पण होते. याच्यामध्ये सगळे प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे त्यामध्ये 4 घटक आपल्याला पाहायला मिळतात. मॅग्नेशियम आहे, त्यानंतर पोटॅश पण आहे, सल्फर देखील आहे आणि याच्यासोबत कॅल्शियम पण आहे. हे कापूस पिकासाठी फायद्याचं त्यामध्ये ठरत असताना अतिशय कमी खर्चामध्ये तुमचं चांगलं त्यामध्ये नियोजन होऊन जाईल. अशा पद्धतीने हा एक डोस त्यामध्ये देऊ शकता. एक दुसरा ऑप्शन असणार आहे की ज्या शेतकऱ्यांना थोडंसं चांगलं नियोजन असणार आहे, चांगल्या फवारण्या वगैरे करणार आहे, चांगली वाढ वगैरे करायची आहे, त्या शेतकऱ्यांनी वापरत असताना 14-35-14 ह्या खताचा वापर करा. जर एखादा शेतकरी जर डीएपी वापरणार असाल तर डीएपीला रिजेक्ट करा. त्याच्याऐवजी तुम्ही 14-35-14 वापरा. अतिशय छान खत आहे, लवकर विरघळलं जातं, तुमच्या पिकाला लवकर मिळतं आणि लवकर रिझल्ट आपल्याला याचे पाहायला मिळत असतात. याचं वापरत असताना 1 बॅग वापरायची आहे 1 एकरसाठी. सोबत आपल्याला हाय पॉवर वापरायचा आहे जेणेकरून सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट मिळेल. मायक्रोन्यूट्रिएंट जेवढे चांगले तुमच्या पिकाला मिळेल तेवढा फुटवा चांगला होतो, नंतर सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. हिरवेपणा वगैरे असेल, वाढ वगैरे असेल, या सगळ्याच गोष्टी चांगल्या व्हायला मदत होत असतात. म्हणून आपल्याला हाय पॉवर 10 किलो वापरायचा आहे आणि शक्तिगोळ आपल्याला 10 किलो वापरायचा आहे. त्यामुळे पांढऱ्या मुळ्या वाढल्या जातात आणि पांढऱ्या मुळ्यांचा चांगला विकास वगैरे होत असतो. असा एक दुसरा खताचा डोस त्यामध्ये देऊ शकता. एक तिसरा जो ऑप्शन असणार आहे शेतकरी मित्रांनो, 8-21-21 किंवा 9-24-24 दोन्हीपैकी कोणते एक जरी वापरलं तरी सुद्धा त्यामध्ये चालू शकेल. याच्यामध्ये तुम्हाला दुसरे बाकीचे खतं मिक्स करण्याची काहीच गरज नाही. फक्त काही प्रमाणामध्ये युरियाचा वापर करा 15 ते 20 किलो, कारण याच्यामध्ये ऑलरेडी नत्राचं प्रमाण खूप कमी आहे आणि कापूस पिकाला सुरुवातीला नत्र सुद्धा देणं गरजेचं आहे, पण ते योग्य प्रमाणामध्येच असलं गेलं पाहिजे. तुम्ही जास्त दिलं तर अतिरिक्त जास्त वाढ होते. यासाठी नत्र वापरत असताना फक्त 10 ते 15 किलो वापरायचं आहे. ह्या खतासोबत एकतर 8-21-21 घ्या किंवा 9-24-24 घ्या. त्यामध्ये सगळे मायक्रोन्यूट्रिएंट येऊन जातात, प्लस एनपीके सुद्धा त्यामध्ये येऊन जातं. जे काही 3 सांगितलेले ऑप्शन आहे तिन्हीपैकी कोणता एक त्यामध्ये निवडा, निश्चित तुम्हाला चांगला फायदा झालेला दिसून येईल. आणि ह्या वर्षी तुम्ही कपाशीचा कोणता वाण केलाय खाली नक्की कमेंट करा, जेणेकरून समजायला आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा माहित पडेल की कोणत्या कपाशीच्या वाण्याला यावर्षी जास्त प्राधान्य या ठिकाणी दिसत आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.